खरं तर मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी खासदार त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती एक मताने जो आहे तो विश्वास दाखवला आणि शिवसेना संसदीय दलातील नेता म्हणून मला सगळ्यांनी निवडलं आणि ही नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर सभागृहामध्ये जे आहे हे पक्षाचं काम कसं चांगलं होईल याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने जे आहे आणि प्रामाणिकपणे जे आहे हे काम करत राहील. पण इतकी मोठी जबाबदारी आहे आणि अनेक खासदार आहेत, तर कशा पद्धतीने ही कोऑर्डिनेशनची जबाबदारी असेल, सगळ्यांशी समन्वय साधण्याचं एक मोठं गेले आता 10 वर्ष पार्लमेंटमध्ये आहे, लोकसभेमध्ये आहे. हे सगळी प्रक्रिया जी आहे ती जवळून पाहिलेली आहे आणि नक्कीच चांगलं काम जे आहे हे यावेळेस NDAच्या सरकारमध्ये आत्ताच्या सरकारमध्ये सगळ्यांबरोबर समन्वय साधून सगळ्या पक्षांबरोबर समन्वय साधून जे आहे हे पक्षाचं काम अधिक प्रभावीपणे कसं होईल, सगळ्या खासदारांना एकत्र घेऊन सगळ्या खासदारांकडून पण चांगलं परफॉर्मन्स कसं होईल याची जबाबदारी देखील माझी असेल. काही लोकांना मंत्रिपदासाठी कोणाची नावं चर्चेत आहे, तुम्हाला तुमचंही नाव चर्चेमध्ये मंत्रिपदाच्या विनंती करतात. रेसमध्ये मी कालपासून मला भरपूर फोन आले. मी आजही पाहिलं की काही खासदार जे आहेत, काही आमदार जे आहेत म्हणत आहेत की बाबा मला जे आहे हे मंत्रिपद द्या. मला वाटतं मला जे आहे हे पक्ष संघटना जी आहे ही वाढवण्यामध्ये पक्षासाठी काम करण्यामध्ये जास्त रस आहे. 10 वर्षाचा अनुभव जो आहे हा माझ्या पाठीशी आहे. माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी नवीन गटनेत्याची दिलेलीच आहे. जर मंत्रिपदाचं तुम्ही म्हणालात की बाबा मंत्रिपद, मला जर पर्सनली विचारलं की तुम्हाला मंत्री व्हायला आवडेल का, मी माझं उत्तर असेल की आमच्या पक्षामध्ये जे आहे हे ज्याची मेरिट असेल तो मेरिटनुसार जे आहे हे मंत्री बनेल. ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मंत्री करतील, आदेश देतील, तो मंत्री होईल. मला पक्षाचं काम, संघटनेचं काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे. पक्षासाठी पक्ष बांधणी जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत कशी होईल त्याच्यासाठी मला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे काम करायचं आहे. मी खूप समाधानी आहे की तिसऱ्यांदा खासदार जे लोकांनी मला जबाबदारी दिली, तिसऱ्यांदा मी खासदार झालो आहे. खूप समाधानी आहे. मागे वळून पाहिलं की 2014 आठवतं की तेव्हा 27व्या वर्षी जे मी खासदार झालो. आज 2024मध्ये तिसऱ्यांदा खासदार होतो आहे. मला वाटतं खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये हा योग येतो आणि खासदार म्हणून चांगलं काम मतदारसंघासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, देशासाठी असेल, हे करत राहीन मी. अल्टिमेट निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब जे आहेत हे घेतील आणि मला वाटतं ते नेहमी जो निर्णय घेतात हा मेरिटनुसार जो आहे हा निर्णय घेत असतात. आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत, खासदार आहेत, ज्यांचा एक्सपिरियन्स असेल, खूप वर्ष जे आहे पक्षासाठी त्यांनी काम केलं आहे आणि मला वाटतं त्याच्या हिशोबाने जे आहे हे शिंदेसाहेब योग्य निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतील. शिवसेनेची किती वर्ष तरुण नेतृत्वाला संधी घेणार म्हणून तुमचं नाव विशेष चर्चेत आहे, कारण तुम्ही हॅट्रिकही केली आणि तरुण नेतृत्वही आहात. बघा, मला वाटतं हा सर्व अधिकार जो आहे हा शिंदेसाहेबांना आम्ही दिलेला आहे. पण मी वारंवार तेच सांगतोय तुम्हाला, मला जर विचारलं तुम्ही की मला जर शिंदेसाहेबांनी विचारलं तुला मंत्री व्हायचं आहे का, मी सरळ जे आहे हे त्यांना सांगणार की मला मंत्री होण्यामध्ये बिलकुल रस नाही. मला पक्ष संघटना, पक्षाचं काम हे तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे. पक्ष कसा वाढेल, आज आपण जर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल की फक्त 2 वर्षामध्ये जे आहे हे शिवसेनेला चांगलं यश जे आहे हे मुंबई असेल, मुंबईच्या बाहेर असेल, महाराष्ट्रामध्ये मिळालं. जी वोट बँक होती 20%ची, 19%ची शिवसेनेची ओरिजिनल, त्याच्यामधून 14.5% जे आहे हे मतदान जे आहे हे आमच्या बाजूने, आमच्यावरती लोकांनी विश्वास दाखवला आणि जे बाकी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, आयडिओलॉजी सोडलं, त्यांच्या वाट्याला फक्त 4.5% मतदान आलं. येणाऱ्या काळामध्ये ते 4.5% मतदान जे राहिलेलं आहे ते देखील आमच्या बाजूला जे आहे येईल आणि येणाऱ्या विधानसभेला चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जे आहे हे आम्ही काम करू. मला वाटतं हा प्रश्न जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही विचारला पाहिजे. उद्धव ठाकरेंचे 2 खासदार जे आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत, थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्कात
मला वाटतं त्यांना तुम्ही जर विचारलं मला